अमेरिकेतली पेनिसिल्व्हेनिया येथे काल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार रॅली होती। त्यावेळी प्रचाराच्या कार्यक्रमात एका हल्लेखोराने गोळीबार केलाय। ही गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाला घासून गेल्याने मोठा रक्तस्राव झालाय। सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलंय। दरम्यान सुरक्षा रक्षकांनी एका संशयिताचा पाठलाग केला असून प्रत्युत्तर केलेल्या गोळीबारात तो संशयित मारला गेल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलंय। या हल्ल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे। शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते। एका अज्ञात हल्लेखोराने अचानक गोळ्या झाडल्या। माझ्या उजव्या कानाला वरच्या भागाला एक गोळी चाटून गेली। खूप रक्तस्राव झाला असं ट्रम्प यांनी सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलंय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार रॅलीमध्ये भाषण करत होते। त्यावेळी अचानक हा हल्ला करण्यात आला। रॅलीमध्ये अनेक शॉट्स वाजल्याने डोनाल्ड ट्रम्प लागलीच व्यासपीठाच्या मागे लपले। त्यातील एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली। त्यामुळे ते पटकन खाली कोसळले। गोळीबारानंतर जमावात गोंधळ उडाला। आरडाओरड सुरू झाली। त्यावेळी काही सेकंदातच गुप्तहेर खात्याने डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित केलं। त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते। ते उभे राहून हात उंचावताना दिसले। त्यानंतर काही वेळातच त्यांना तेथून हलविण्यात आलं। सिक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयाने ते सुरक्षित असल्याचं सांगितलंय। अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार प्रचार सभेतील समर्थकाने गोळीबाराबाबत माहिती दिली आहे। प्रचार सभेत 4 वेळा गोळीबार झाला। गोळीबाराचा आवाज येताच सगळेजण खाली वाकले। मी गोळीबाराचे 4 शॉट्स ऐकलेत। जमाव खाली वाकला तसे लगेच ट्रम्पही खाली वाकले। त्यांच्या सिक्रेट सर्व्हिसने शक्य तितक्या लवकर त्यांचं संरक्षण केलं। एका सेकंदात हे सर्व काही घडलं। तेवढ्यात एक व्यक्ती पळून जाताना दिसली। लष्करी गणवेशातील अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला। पाठलागादरम्यानही गोळ्यांचा आवाज ऐकू आला, परंतु त्या गोळ्या कुणी झाडल्या हे दिसलं नाही असा थरार प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केलाय। गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांनी तात्काळ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून घटनेची माहिती दिली आहे। त्यानंतर काही वेळाने त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय। या घटनेनंतर तात्काळ सुरक्षा पुरविल्याबद्दल ट्रम्प यांनी युनायटेड स्टेट सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे आभार मानले। आपल्या देशात असं कृत्य घडणं अविश्वसनीय असल्याचंही त्यांनी निवेदनात म्हटलंय। गोळीबार करणाराही प्रतिहल्ल्यात मरण पावला आहे। याबद्दल सध्या काहीही माहिती नाही असंही ट्रम्प यांनी सांगितलंय। बचावल्यानंतर ट्रम्प यांनी देवाचेही आभार मानलेत। घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संताप व्यक्त केलाय। आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मोदींनी म्हटलंय की माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतित आहे। मी या घटनेचा तीव्र निषेध करतो। राजकारण आणि लोकशाहीत हिंसेचा थारा नाही। ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन। आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत। तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो।